नमस्कार मंडळी, आज आम्ही ज्यांची माहिती दाखविणार आहोत ते आहेत बालयोगी महाराज। 8व्या वर्गात असताना पुणे येथे एकादशी निमित्त कीर्तनास सुरुवात, लगेचच वाराणसी, चित्रकूट येथे आध्यात्मिक शिक्षण, तेही बालवयात, कदाचित त्यामुळेच बालयोगी नाव पडले असावे। या महाराजांनी सन 2015 पासून भोजनास विराम देत सकाळी थोडा झाडपाल्याचा रस व रात्री अत्यल्प भोजन सुरू केले। त्यानंतर फक्त 125 ml दुधामध्ये एक पोळी घालवून रात्री भोजन करीत आहेत, बाकी अन्न त्याग। अशा बालयोगी महाराजांचे वयाच्या 25व्या वर्षानंतर अन्न हे शरीरास आवश्यक नसून उलट अन्नामुळे विकार जडतात असे खळबळजनक विधान केले आहे। तर आता आपण पाहूया, अन्न म्हणजेच भोजन शरीरास आवश्यक आहे की नाही याबद्दलचे विचार। पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुदेव भगवान की जय। अन्नम आशितं त्रेधा विधीयते तस्यायस्तविष्टो धातु तत्पुरुषं भवति। यो मध्यमस्तन्मांसः यो अनिष्टस्तन्मनः। उपनिषदातील हा श्लोक आहे। शरीराला अन्नाची आवश्यकता किती, केव्हा, का आणि कोणत्या प्रकारे? मनुष्य शरीराला वयाच्या 40 वर्षानंतर अन्नाची शून्य आवश्यकता आहे। कॅलरी सिद्धांत एक भ्रम आहे। आपण एका साध्या शेतकऱ्याच्या संदर्भात पाहिलं की जो 6 ते 7 तास सतत शेतात काम करतो, त्याचा साधारण आहार काय असतो? जो 18 विश्वदरिद्र्यामध्ये जगतो तर एक भाकरी, कांदा, चटणी, थोडं पापड, या सगळ्यांची जर कॅलरी केली तर ती साधारणतः 2000 ते 2200च्या वरती होणार नाही। जिथे काहीच काम न करणाऱ्या व्यक्तीला 3000 कॅलरीज लागतात असं विज्ञान सांगतं, आणि ही व्यक्ती केवळ 2200 कॅलरीज वरती 6 तास अतिशय काम करू शकतो। एक साधासा प्रश्न आपल्याला विचारतो, सामान्यतः भूक लागणे काय प्रकार आहे हाच व्यक्तीला कळत नाही। अन्नाचं नाव अन्न पडण्याचं कारण असं आहे उपनिषदामध्ये की अन्न ते जे व्यक्ती खातो, अन्न ते ज्याला व्यक्ती खातो, अन्न ते जे व्यक्ती खातो, आणि अन्न त्याला म्हणतात जे अन्न व्यक्तीला खातो। आयुर्वेदामध्ये अन्नाला औषधी म्हणतात। औषधी हे ताट भरून घ्यायची नसते, औषधी हे कॅलरी प्रमाणावरती घ्यायची नसते। अन्नाचा उपयोग औषधी प्रमाणे करावा। नवे मी तर स्पष्टपणे हे सांगतो की जर योग साधनेच्या मार्गाने प्रवास करत असाल आणि त्या मार्गाने प्रवास जर सुरळीतपणे चालू असेल तर वयाच्या 27 वर्षानंतर त्या व्यक्तीला अन्नाची शून्य गरज आहे। जी वस्तू ज्याने बनते ती त्याने चालत नाही। एक साधं उदाहरण सांगतो, बस लोखंडाने बनते, पत्र्यांनी तयार होते,
बस पत्र्यांनी चालत नाही, बस पेट्रोलनी चालते. अन्नाने शरीर निर्माण होत असते, अन्नाने शरीर चालत नसते. अन्न ते ज्यामध्ये पंचमहाभूतांचं मिलन आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये पृथ्वी तत्व आहे, जे पृथ्वी तत्व शरीरामध्ये मलाची वाढ अतिशय जास्त प्रमाणात करत असते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, पचामी अन्नम चतुर्विधम. आजपर्यंत लोक हे नाही जाणू शकले की चतुर्विध अन्नाचा काय अर्थ आहे. चतुर्विध अन्नाचा अर्थ असा नव्हे की 4 प्रकारच्या विधी करून अन्न सेवन करावं. चतुर्विध अन्नाचा अर्थ असा नव्हे की 4 वेळा जेवण करावं. व्यक्तीचे 5 बोट हे पंचमहाभूतांचं प्रतीक आहे आणि प्रत्येक अन्न हे पंचमहाभूतांनी मिश्रित आहे, ज्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक पंचमहाभूत, प्रत्येक भूताचा समावेश असतो. पण इथे तर भगवान सांगतात, पचामी अन्नम चतुर्विधम. मी चतुर्विध अन्न पचवितो. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अन्नाची निर्मिती ही 4 भूतांपासून होत असते असं सांगितलं. त्यातील एक आहे आकाश, म्हणून ती जागा रिक्त केली. आणि ते जे राहिलेले 4 भूत आहेत, अग्नी, तेज, वायू आणि जल, या 4 भूतांनी जे तयार झालेलं अन्न आहे त्याला चतुर्विध अन्न असं म्हणतात. हे चतुर्विध अन्न भगवान सांगतात मी पचवितो. एका अमेरिकन डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण खाल्लेला प्रत्येक अन्नाचा घास हा शरीरस्थ चैतन्य शक्तीवरती बोजा आहे. मी तरी स्पष्टपणे सांगतो की अन्न शक्ती देत नाही, तर अन्न शक्तीचा नाश करते. शक्तीचा ऱ्हास करण्याचं एक माध्यम जर कुठलं असेल तर ते आहे भोजन. छांदोग्योपनिषदामध्ये जो श्लोक आहे त्या श्लोकाच्या वर्णनाप्रमाणे अन्नाचे फक्त 3 प्रकारामध्ये शरीरात वर्गीकरण होत असते. ज्या 3 प्रकारच्या वर्गीकरणामध्ये शक्ती वा एनर्जीचा काहीही संबंध आलेला नाही. तो श्लोक मी सुरुवातीला सांगितलं. अन्नम आशितम त्रेधा विधीयते. त्रेधा म्हणजे 3, विधीयते असं विधान आहे की अन्नाचं 3 प्रकारात वर्गीकरण होते पोटात गेल्यानंतर. छांदोग्योपनिषदातील हा श्लोक आहे. कुठल्या प्रकारामध्ये? तस्य स्तविष्टो धातू. स्तविष्टो, तस्य स्तविष्टो धातू, याचा अर्थ असा होतो की स्तविष्टो म्हणजे अन्नाच्या स्थूल भागापासून विष्ठा बनते. मी आधीच सांगितलं की प्रत्येक अन्नामध्ये 4 भूतांचं समाविकरण असते. त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पृथ्वी तत्व आहे आणि जास्त प्रमाणात पृथ्वी तत्व असल्यामुळे पृथ्वी तत्व जेवढ्या प्रमाणात असते तेवढ्या प्रमाणातील भागाला स्थूल भाग म्हणतात, ज्यापासून विष्ठा तयार होते. यो मध्यमांस्तन मांसः. यो मध्यमांस्तन मांसः म्हणजे काय? अन्नाचा जो मध्यम भाग आहे त्यापासून मांस तयार होते. अन्नाचं जे सूक्ष्म भाग आहे त्यापासून काय बनते? यो अणिमंस्तन मनः म्हणजे अन्नाचं जे सूक्ष्म रूप आहे त्यापासून मन तयार होते. इथे अन्नापासून शक्ती मिळते असं कुठेच लिहिलेलं नाही. श्रीमद भगवद्गीता ही सांगते निराहारस्य योगिना. योगी निराहार राहूनच योग साधनेमध्ये अग्रेसर होत असतात. मी आधीच सांगितलं, जी वस्तू ज्याने बनते त्याने चालत नाही. बस पत्र्याने तयार होते, ती पत्र्याने चालत नाही, ती डिझेल पेट्रोलने चालते. ऐका, शरीर अन्नाने तयार होते, शरीर अन्नाने चालत नाही. अन्न हे शरीर निर्मितीचं माध्यम आहे, शरीर चालवण्याचं नव्हे. म्हणून मी सुरुवातीला बोललो
की कॅलरी सिद्धांत एक शुद्धपणे भ्रम आहे आणि शरीर निर्मितीचं कार्य आयुर्वेदामध्ये केलेल्या वर्णनाप्रमाणे 25 वर्षापर्यंत होत असते. 25 वर्षाच्या नंतर शरीर निर्माण होत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये कौमारम यौवनम जरा, शिशु अवस्था, कुमारा अवस्था, यौवन अवस्था आणि जरा अवस्था हे जे वर्णन केलेलं आहे त्यापैकी जोपर्यंत कुमारा अवस्था आहे तोपर्यंत शरीर निर्माण होत असते आणि ती कालावधी वयाची 25 वर्ष. ज्याने जी वस्तू बनते त्याने ती जर चालत नाही तर शरीर अन्नाने बनते, याचा अर्थ ते अन्नाने चालत नाही. मग शरीर चालते कशाने? शरीर चालविण्याकरता ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. अध्यात्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे जगातील दृश्य अदृश्य जे काही आहे हे सर्व परमेश्वरीय तत्वाचा आविष्कार आहे. म्हणजे परमेश्वरीय तत्वच जगत रूपाने नटलेलं आहे आणि परमेश्वर पूर्ण चैतन्य घन आहे. असं होत नाही की साखरेच्या पोत्यातील एक साखर गोड असेल आणि दुसरी कडू असेल, असं होत नाही. जर का परमात्म तत्व जगत रूपाने नटलेलं आहे आणि परमात्म तत्व चैतन्य स्वरूप आहे तर जगत पूर्ण चैतन्य स्वरूपच आहे. आणि चैतन्य म्हणजेच काय? अतिशय शक्ती, अतिशय एनर्जी, जी मुंगीपासून हत्तीपर्यंतच्या प्रत्येक शरीरामध्ये समाविष्ट आहे. जिला योगी लोक कुंडलिनी माता म्हणतात, विज्ञान जठराग्नी म्हणतात, बरेचसे साधक लोक जीवात्मा म्हणतात. जीवात्मा, भगवती माता, जठराग्नी हे एकार्थी शब्द आहेत. कारण जीवालाही पूर्ण चैतन्य म्हणतात आणि ती भगवती माता सुद्धा पूर्ण चैतन्य स्वरूपच आहे. मी एक साधंसं उदाहरण आपल्याला प्रश्न विचारतो, तो असा: सकाळी उठल्यानंतर व्यक्तीला भूक लागत असते. त्याला कसं कळालं भूक लागली म्हणून? मी बोलता बोलता आधी बोललो की भूक लागणे काय प्रकार आहे हाच आपल्याला माहिती नाही. बहुतांशी व्यक्ती शरीराशी मन निगडित असल्यामुळे अन्नाचं ग्रहण करतात आणि मनाचा संबंध शरीराशी जुळला म्हणजे शरीराचे धर्म सुरू होतात आणि मनाचा संबंध जर का चैतन्याशी जुळला तर शरीराचे संबंध तुटतात. आपण पाहत होतो की सकाळी उठल्यानंतर भूक लागली. भूक लागली कसं कळालं? प्रत्येक व्यक्तीची जाणीव वेगवेगळी असेल. कोणाचं तरी पित्त वाढत असेल, कोणाचं तरी डोकं दुखत असेल, कोणाला तरी चक्कर येत असतील, कोणाचे तरी पाय दुखत असतील. जे काही प्रकृती प्रमाण परत्वे वेगवेगळं असेल. मग काय करू आपण? लगेच काहीतरी भोजन करू, ज्याला साधारणतः लोक नाश्ता शब्दाने संबोधित करतात, जे अतिशय चुकीचं आहे, अतिशय पूर्णपणे मूर्खपणा. मग आता तुम्ही नाश्ता केला, काय झालं? वा, छान वाटलं. वा, पोटामध्ये अन्न जाता बरोबर डोकेदुखी बंद झाली. पोटात अन्न जाता बरोबर शारीरिक त्रास संपला. मला प्रश्न हा निर्माण करायचा आहे की शरीरामध्ये अन्न गेल्यानंतर सामान्यतः लोक मानतात, म्हणून मी म्हणतो की अन्नाचं एनर्जीत रूपांतर किती वेळाने होते? उत्तर हे राहील, अन्नातील गरिष्ठ प्रमाण किती आहे त्या प्रमाणात होईल. पण तरी साधारणतः 3 ते 3.5 तास तरी लागतील. अन्न पोटात गेल्यानंतर एनर्जीत रूपांतर व्हायला जर 3.5 तास लागतात तर तुम्हाला जी एनर्जी सारखं वाटायला पाहिजे होतं ते 3.5 तासानंतर वाटायला पाहिजे होतं. क्रिया उलट घडली. काय घडली? भोजन करता बरोबर त्रास संपला, एनर्जी वाटायला लागली. असं का घडलं? यावरती थोडा बारकाईने विचार करा की असं घडण्याचं काय कारण असेल. दुसरा प्रश्न, जर त्या नाश्त्यानंतर 3 ते 3.5 तासांनी एनर्जी निर्माण होते तर 3 ते 3.5 तासानंतर एनर्जी वाटायला पाहिजे
शक्ती वाटायला पाहिजे. क्रिया उलट घडली. 9 वाजता नाश्ता केला होता, 12:30 वाजेला भूक लागली. अरे भोजन करता बरोबर 5 मिनिट एनर्जी वाटली. जे विज्ञान सांगतं खाल्लेल्या अन्नाचं 3.5 तासानंतर एनर्जी मध्ये रूपांतर होते. 3.5 तासानंतर एनर्जी वाटायला पाहिजे. क्रिया उलट घडली. मला 12:30 वाजेला अन्नाची गरज वाटली. काय कारण या गोष्टीचं? या गोष्टीचं कारण हे आहे, पंचमहाभूतातील पहिला प्रकार आहे अंगठी. मी आधीच बोलता बोलता बोललो की पंचमहाभूतांचं प्रतीक 5 बोट आहेत. त्यातील पहिलं बोट जी अंगठी आहे, अनामिका, ही आकाश तत्वाचं प्रतीक आहे. आकाश तत्व म्हणजे काहीच नाही, फक्त पोकळी. आणि या आकाश तत्वाच्या काळामध्ये जर का काहीच अन्न ग्रहण केलं नाही तर ती भगवती माता, अध्यात्मवादी पुरुष आहे म्हणून भगवती माता शब्द वापरला. कदाचित ऐकणारा एखादा व्यक्ती विज्ञानवादी असेल तर त्याने जठराग्नी शब्द वापरावा. ती शरीरातील जी घाण आहे, अन्नामुळे निर्माण झालेला जो मल आहे, अन्नामुळे निर्माण झाले जे कफपित्त वात आहे, त्यांच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असते. आणि या प्रक्रियेमुळेच हा त्रास जाणवत होता. कुठला त्रास? डोकं दुखायला लागलं, मळमळ लागायला लागलं, याचमुळे हा त्रास जाणवत होता. आणि आपण क्रिया उलट केली, भोजन केलं, त्यामुळे जी आधीची क्रिया होती ती संपली, ती तिथेच थांबली. मी आधी एक वाक्य सांगितलं की अमेरिकन एका डॉक्टरांचं म्हणणं आहे की खाल्लेला प्रत्येक अन्नाचा घास हा शक्तीवरती भार आहे. तो या दृष्टीने भार आहे की जी शरीरातील घाण काढण्याच्या कामाला लागलेली होती ती आता आपण खाल्लेल्या अन्नाला पचवण्याच्या कामात लागली. अजून दुसरं उदाहरण, एक व्यक्ती 4-5 किलोमीटर चालत 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 पळत 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 रस्त्याने चालत राहिला. तो आता थकला. तो थकल्यानंतर हे वाक्य उद्गारत नाही की आता मी थकलो, मला आता पहिले जेवायला द्या. तो हे सांगतो की आता मला पहिले झोपू द्या. साधी गोष्ट सिद्ध झाली की शक्तीचं जागरण हे झोपेनी होत असते, अन्नाने नाही. पुन्हा एक साधा प्रश्न पाहू. दिवसभर काम करून थकलेला व्यक्ती आहे, अन्नामुळे निर्माण झालेली एनर्जी काम करून संपली, तो संध्याकाळी घरी परत आला. आता त्याला गरिष्ठ भोजन खायला द्या की ज्या भरपूर कॅलरीज निर्माण करून देते. आणि भोजन झाल्यानंतर त्याला सांगा की भाऊ आता आपल्याला हे 20-25 पोते उचलून थोडेसे बाजूला टाकायचे. ती व्यक्ती काय उत्तर देईल? आता नाही जमणार, रात्रभर झोपू द्या, सकाळी मी हे काम करेन. अरे जर अन्नाचा संबंध एनर्जीशी आहे तर अन्नानंतर लगेच त्यांनी काम करायला सुरुवात करायला पाहिजे. त्या व्यक्तीने उत्तर दिलं की झोपेनंतर करेल. आपण बऱ्याचशांनी एक अनुभव घेतला असेल की अन्न पोटामध्ये गेल्यानंतर आलस्य निर्माण होते, पण झोप पूर्णपणे झाल्यानंतर शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होते. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती ही की जेव्हा जेव्हा मनाचा संबंध शरीराशी तुटेल आणि आत्म्याशी जुळेल तेव्हा तेव्हा एनर्जीचं वर्धन होते, तेव्हा तेव्हा शक्तीचं वर्धन होते. आणि जेव्हा जेव्हा मनाचा संबंध शरीराशी जुळेल आणि शरीराशी जुडल्याच्या माध्यमाने ज्या ज्या सगळ्या क्रिया होतील त्या सगळ्या माध्यमाने शक्तीचा ऱ्हास होईल. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणाला प्रत्येक कार्याच्या माध्यमाने शक्तीचा ऱ्हास करत असतो. किती शक्ती मनुष्य शरीरामध्ये, किती चैतन्य मनुष्य शरीरामध्ये, ते संस्कृतचा एक सिद्धांत तर आपण ऐकलाच असेल, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे काय? संपूर्ण त्रिभुवनामध्ये जे आहे ते पंचभौतिक शरीरामध्ये आहे. म्हणजे संपूर्ण विश्वात सामावलेली जी शक्ती आहे ती शक्ती पंचभौतिक शरीरामध्ये आहे. म्हणजेच
शरीरामध्ये शक्ती किती? याचं उत्तर हे आकाशामध्ये तारे किती? याचं उत्तर अगणित. समुद्रामध्ये पाणी किती? अपरिमाण. त्याप्रमाणे शरीरामध्ये शक्ती किती? अपरिमित. प्रश्न आहे फक्त ती शक्ती कुठल्या मार्गाने कार्य करेल, ऊर्ध्वगामी बनेल? तो मार्ग आपण अनुभवाने पाहिला. त्यापैकी एक आहे झोप. काय होतं झोपेमध्ये? झोपेतील स्वप्नाचा काळ संपल्यानंतर मनाचा संबंध शरीराशी विच्छेद होतो आणि मनाचा संबंध आत्म्याशी जोडतो. आणि मनाचा संबंध आत्म्याशी जुडल्यामुळेच नवचैतन्य निर्माण. म्हणून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की मी जे म्हटलं कॅलरी सिद्धांत एक भ्रम आहे, तो खरोखरच भ्रम आहे. शरीरातील सगळ्या प्रकारचा कचरा बाहेर निघण्याच्या प्रक्रियेला बहुतांशी लोक भूक लागणे असं समजतात. आणि याच अज्ञानापोटी आपण गरिष्ठ भोजन करत असतो, ज्यामुळे अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारच्या व्यथा जन्माला येतात. मी ईश्वरीय कृपेने निश्चित सांगतो की मी सांगित असलेल्या प्रणालीप्रमाणे कुठलीही व्यक्ती चालावी, त्याला कोणत्याही प्रकारचा रोग असेल, कोणत्याही प्रकारची व्यथा असेल, ती या प्रणालीने निश्चित दूर होईल. इथे कदाचित आध्यात्मिक विचारवादी एखादा व्यक्ती सांगेल की असं कसं घडेल? प्रारब्धात जे भोग आहे ते तर भोगावेच लागतात. आयुर्वेदामध्ये रोगाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातील एका रोगाला दोषज म्हणतात, दुसऱ्या रोगाला कर्मज म्हणतात. डॉक्टरांना सुद्धा हे कळत नाही की हा रोग दोषज आहे की कर्मज आहे. हे न कळाल्यामुळेच औषधीचा उपचार करावा लागतो. परंतु असे उदाहरण आपल्याकडे भरपूर असतील की एखाद्या सामान्य आजारावरती भरपूर उपचार केले तरीही तो आजार गेला नाही, पण काही काळानंतर काहीच उपचार न करताही तो आजार गेला. अशा प्रकारच्या आजाराला कर्मज आजार म्हणतात. दोषज आहार, दोषज रोग म्हणजे कफपित्त वाताच्या विसंगत अवस्थेमुळे निर्माण झालेला. परंतु मी बोललो की कोणत्याही प्रकारचा आजार जाईल, म्हणजे काय, कर्मज आजारही जाईल, निश्चित जाईल. काय कारण आहे याचं? याचं कारण हे आहे की जर प्रारब्धामध्ये तो भोग भोगायचा असेल तर सांगितल्याप्रमाणे करण्याची प्रवृत्ती मनात होणार नाही. मी जे सांगितलं की मी सांगतो या प्रणालीप्रमाणे तुम्ही चला, सगळ्या प्रकारचे रोग निवृत्त होतील. जर प्रारब्धामध्ये तो भोग आहे तर तो रोग निवृत्त कसा होईल? त्याचं उत्तर हे आहे की जर प्रारब्धामध्ये तो भोग आहे तर तुम्हाला या प्रणालीप्रमाणे चालण्याची वृत्तीच निर्माण होणार नाही. कुठून आली ही प्रणाली? भगवद्गीता सांगते, सर्व शास्त्र सांगतात, रामायण सांगतं. रामायणातील अरण्यकांड व्यवस्थित वाचावा, म्हणजे त्यामध्ये आपल्याला कळेल. भारतातील एका योग्याने हिमालयातील तपस्या अंती अन्नाविषयीचं एक वर्णन केलेलं आहे. हम भोजन खाते हैं, भोजन हमें खाते हैं. आम्ही अन्न खातो, अन्न आम्हाला खातो. We eat foods and food eats us. आम्ही अन्न खातो, अन्न आम्हाला खातो. तर अन्नाच्या ऐवजी काय करावं ज्यामुळे अन्नाची गरज पडणार नाही, त्याविषयीचं विवरण आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.